नक्की दे. हं. ओम ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आज आपण 12वा अध्याय नुकताच संपवलेला आहे आणि त्याच्यामध्ये गेले 5 आठवडे राजीव आणि संध्यानी आणि तुम्ही सगळ्यांनीच खूप छान जबाबदारी घेतली. त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन करूया आधी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आज राजीवचा टर्न होता, पण त्यांनी विचारलं होतं की दुसरं कोणी करू शकतं का, आणि मी ही संधी घ्यायचं ठरवलं आणि आजचा गोश्वारा मी स्वतःच करणार आहे. म्हणजे त्यावेळेस मी होते, पण मला वाटतं की मी करू शकते. बघा कसा जमतोय ते. तर मागच्या वेळी आपण 14 ते 20 या श्लोकांचा आपल्याला गोश्वारा घ्यायचा आहे. 14व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की जो संतुष्ट योगी मन आणि बुद्धी स्थिर आहे असा आहे तो भगवान म्हणतात तो मला अतिशय प्रिय आहे. तो अहंकार रहित असतो. थोडक्यात तो आत्मज्ञानी असतो आणि तो मला अतिशय प्रिय आहे. त्यावर माऊलींच्या ओव्यांमधून ओवी 156 मध्ये अतिशय हे प्रेम अतिशय श्रेष्ठ प्रतीचं प्रेम आहे असं माऊली म्हणतात. अर्जुना गातू भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभ मी कांतू ऐसा पडिये. आपल्याकडे जे नारद पुराण आहे त्याच्यामध्ये भक्तिप्रेमाचे वेगवेगळे स्तर सांगितले आहेत, लेवल्स सांगितले आहेत. त्या लेवल्समध्ये भगवंत आणि भक्त याच्यात जर कांतू आणि ललना असं प्रेम असेल तर ते सर्वात श्रेष्ठ गणलं जातं. आणि माऊली इथे त्या प्रेमाची उपमा देत आहेत आणि ते प्रेम शब्दात सांगण्यासारखं नसतं असं ते म्हणतात. 15व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की जो लोकांना मी बरोबर सांगते, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही आणि लोकांमुळे त्याला त्रास होत नाही तोच मला प्रिय आहे. सर्व जग आपलंच बनलं आहे अशी ज्याची श्रद्धा आहे आणि त्याला लोकांचा मुळीच त्रास होत नाही. शिवाय तो माझ्यामध्येच मग्न असल्यामुळे इतरांच्या बोलण्याचा त्याला त्रास होत नाही. ओवी 176 मध्ये ते म्हणतात की या भक्ताला न मरता मोक्ष प्राप्त झालाय. म्हणजे आपण ज्याला विदेह मुक्ती म्हणतो, या जन्मातच त्याला मुक्ती मिळाली आहे असा हा भक्त असतो. तर मोक्ष मिळाल्यानंतर या भक्ताला हर्ष, द्वेष, चांगलं वाईट असं काहीच दिसत नाही. हा श्लोक 17वा झाला. नंतर शत्रू, मित्र, सुख दुःख हेही काही उरलेलं नसतं. तो श्लोक 18वा झाला. आणि 19व्या श्लोकामध्ये ते म्हणतात
की स्थिर बुद्धी असणाऱ्या भक्ताचं वर्णन या श्लोकात मी करतो आहे. आणि त्याच्यामध्ये त्या भक्ताच्या विशाल आणि व्यापक दृष्टिकोनाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती तयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आणि किती महत्वाचा संदेश याच्यामध्ये दिलाय की त्याला विदेहमुक्ती मिळाली आहे. आणि हा भक्त विश्वची माझे घर असं मानतोच, पण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा तोही माझ्याच ठिकाणी आहे असं जाणतो. ईशावास्य एकदम सर्वमशी भूमिका ठेवतो. तेव्हा असा प्रकारचा जो भक्त असतो तो भगवान कृष्णाला अतिशय प्रिय आहे. अशा तऱ्हेने भक्तांचं गुणगान करीत 12वा अध्याय समाप्त झाला. ओम शांती शांती शांती. आता हा गोषवारा संपला. आता आपण काय करणार आहोत? 13व्या अध्यायाकडे जाऊया. ओके, 13व्या अध्यायाचं आपल्याला सुरू करायचंय. 13व्या अध्यायाचं नाव इथे प्रकृती पुरुष विवेक योग असं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, पण त्याचं गीतेमधलं नाव विवेक, एक मिनिट, गीतेमधलं नाव थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं त्यांनी ह्याच्यावरून घेतलं, क्षर अक्षर वरती घेतलेलं आहे त्यांनी. तर ते नाव वेगळं आहे. आणि का बरं वेगळं आहे? तर याच्यातली बहुतेक सगळीची माहिती आहे ती सांख्य तत्वज्ञानातून आलेली आहे. आणि म्हणून मामा दांडेकरांनी त्याचं नाव बदलून प्रकृती पुरुष विवेक योग असं या अध्यायाला नाव दिलेलं आहे. एनिवे, आता आपण 13व्या अध्यायावर 19 अध्याय आहे. तर सुरुवातीला मी म्हटलं तसं गीतेचे ढोबळमानाने 3 भाग असतात. पहिलं षटक त्वम म्हणजे आपण काय करायला पाहिजे ते आपण पाहिलं. दुसरं तत्पदाबद्दल, ईश्वर आणि ईश्वर कृपा याच्यावर होतं. आणि आता तिसरं जे हे षटक आहे, 6 अध्याय आहेत, ते शेवटचे आहेत म्हणून त्याला चरम षटक म्हणतात. आणि त्या षटकाला आपण 13व्या अध्यायापासून सुरुवात करतोय. आणि या भागात आपण म्हटलं तत्वम असे, तत्वम असे, त्याच्यातलं त्वम झालं, तत् झालं. आता हे दोन्ही पद एकच कसे आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. तर जीवाशिवाचं ऐक्य म्हणता येईल असा हा विषय आहे. उपनिषदातली उपमा द्यायची झाली तर समुद्र आणि लाटा यांचं जे नातं आहे, लाटा समुद्रातून येतात आणि समुद्रातच विरतात. पण खरं म्हणजे त्यातलं जे मूळ मटेरियल आहे पाणीच आहे. लाटा आणि समुद्र यांच्या गुणधर्मात फरक असला तरी मूळ वस्तू एकच आहे. तसं आत्मा आणि ब्रह्म आहेत, दोन्हीमध्ये मूळ वस्तू एकच आहे. तर हा तिसऱ्या भागातला म्हणजे आपले पुढचे जे 6 अध्याय आहेत त्याच्यातला हा मुख्य विषय आहे. दुसरा विषय इथे आहे की जीव आणि ईश्वर यांच्यात जरी आपल्याला वरकरणी भेद दिसला तरी मूळ तत्व एक आहे. अहम ब्रह्मास्मी या निर्णयाला येणं आणि त्याला ज्ञानयोग म्हणतात, तो पण या भागात आहे. तिसरा विषय आहे गुण म्हणजे काय, सद्गुण म्हणजे काय आणि ते कोणते आहेत. कारण सद्गुण असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, महावाक्याची बीज आपल्या मनात रुजू शकत नाही. तर हे जे विषय आता मी तुम्हाला सांगितले ते आपल्याला साधारण 13 ते 16-17 पर्यंत दिसतात. 18वा अध्याय समरी टाईप आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. एक मिनिट, कोणीतरी काय विचारते? शोभाताई, आज आपण जुन्या याच्यावर आलो आहोत ना. आर्या, काही जणांना प्रश्न आहे कुठल्या लिंकवर जायचं, तर आपण याच्यावरच लिंक टाकली आहे आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे. यस, दिलीप तुमचा मेसेज ठेवला. क्षेत्रज्ञ योग, बरोबर, क्षेत्रज्ञ योग हा विषय आहे. थँक्यू. तर आपण काय बघतोय,
आता आपण या 13व्या अध्यायाकडे वळू आणि गीतेतलं नाव आत्ताच दिलीपने सांगितलं सर, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं नाव आहे. भावार्थ दीपिकेत म्हणजे आपण जे वाचतोय त्याच्यात प्रकृती पुरुष विवेक योग असं नाव म्हटलंय. पण हे दोन्ही विषय आपण आता बघणार आहोत. इथे सुरुवातीला आणखी एक श्लोक येतो. त्याच्यामध्ये अर्जुन विचारतोय की मला क्षेत्र क्षेत्रज्ञ पुरुष प्रकृती ज्ञान आणि ज्ञेय याबद्दल माहिती सांगा. आणि मग त्याच्यापासून मग भगवान वाच्यापासून परमेश्वर आपल्याला माहिती सांगतात. असा जो श्लोक आहे तो आपल्या पुस्तकात नाहीये, पण आपण गृहीत धरू शकतो की तसं विचारतायत म्हणून. तर आधी याच्यामध्ये श्लोक 2 ते 7 मध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं विवरण आहे. क्षेत्र म्हणजे काय, तर त्याचं मूळ आहे क्षीयते. रूट आपण जे म्हणतो त्या क्षेत्र शब्दाचं मूळ आहे क्षीयते. क्षीयते म्हणजे जे नाश पावतं ते. आता काय काय नाश पावतं? आपलं शरीर, मन, जगत, सगळे प्राणी, पक्षी, झाडं. तर हा सगळा भाग आहे तो क्षेत्र झाला. आणि क्षेत्रज्ञ जे आहे ते नाश पावत नाही. थोडक्यात क्षेत्र म्हणजे अनात्मा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा किंवा पुरुष किंवा ब्रह्म. आणि याचं ज्ञान ज्याला होतं तो म्हणजे नुसतं होतं नाही, याचं ज्ञान ज्याला जाणवतं तो जो असतो तो उत्तम म्हणजे तो ज्ञानी समजला जातो असं इथे म्हटलंय. तर ह्याच्यानंतर दुसरा भाग ह्या अध्यायामध्ये आहे, तर तो 36 तत्वांबद्दल आहे. तर ही 36 तत्व सुद्धा सांख्य योगामधून आलेली आहेत. आणि नॉर्मली ग्रुप जेव्हा असतो तेव्हा त्याला संघात म्हणतात. तर हा जो 36 तत्वांचा संघात आहे त्याच्यापासून आपण तयार झालोय. तर संघात कसं केलंय? 5 महाभूत, पंचमहाभूत, नंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय, 5 कर्मेंद्रियाचे विषय म्हणजे बोलणं, चालणं इत्यादी ते सगळे याच्यात घेतले. त्याच्याशिवाय अहंकार, बुद्धी, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना आणि धृती अशा तऱ्हेने त्यांनी तो प्रकार तयार केलेला आहे. ते 35 झाले आणि संघाताला 36 म्हटलंय. तर अशा प्रकारे जुळवणी जी केली आहे, एकत्र आणलंय, त्या 36 संघात मधल्या तत्वांबद्दल आपण बघणार आहोत या अध्यायामध्ये. नंतर आणखी एक भाग आहे महत्वाचा की ज्ञानी पुरुषाची लक्षणं ती सांगितलेली आहेत. आता कोणत्या गुणामुळे ज्ञानी पुरुष आपल्याला ओळखता येईल आणि ती लक्षणं बघून आपल्याला कसं ते आत्मसात करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर मुख्य 3 विषय आहेत. एक म्हणजे आपण पाहिलं तसं क्षेत्रज्ञ, दुसरं पाहिलं ते म्हणजे 36 तत्व, आणि तिसरं म्हणजे गुण, ज्ञानी पुरुषाची लक्षणं. तर असं आपण बघणार आहे. माहिती खूप आहे, पण आपण जर का त्याच्यावरती लक्ष ठेवलं ना तर ते बरोबर आपल्याला उलगडत जातं. आता जेव्हा आपण हे 36 जेव्हा आपण हे गुण बघणार आहोत तेव्हा गुण बघताना आपल्याला हेही बघता येईल की खरंच आपल्यामध्ये आता काय आहे, काय काय आहे आणि काय काय नाही आहे. आणि मग आपल्याला त्याच्याप्रमाणे जेव्हा आपल्याला मोक्षपदाकडे जायचं आहे तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करता येतील. तर क्षेत्रज्ञ म्हटलं तसं ते हा विचार किंवा पुरुष प्रकृती आणि ज्ञानज्ञेय हे सगळं आपण याच्यामध्ये संकलित स्वरूपात बघणार आहोत. आणि चौथा जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये मूळ गीतेमध्ये फक्त एवढंच म्हटलंय की ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले, छंदबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकाराने वेगवेगळं वर्णन केलं, वेदातील अनेक प्रकारांनी वेदातील बृहत सामसूत्र व त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एवढं ढोबळमानाने फक्त आपल्याला सांगितलंय. पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचा उद्देश काय होता हे भावार्थ दीपिका लिहिण्यात की आपल्या वेदामध्ये जेवढी काय माहिती आहे तेवढी सगळी आपण आपल्या वाचकांना, आपल्या भक्तांना देणार आहोत.
तर त्यांनी फक्त हे असं ढोबळमानाने म्हटलं नाही, त्यांनी किती 50 ओव्या त्याच्यावरती लिहिल्या आहेत आणि त्या ओव्यांमध्ये त्यांनी सगळ्या आपले जे ज्या विचारधारा आहेत त्या प्रत्येक विचारधारेबद्दल 4-4, 5-5 ओव्या लिहिलेल्या आहेत. तर विचारधारा म्हणजेच दर्शन आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं तत्वज्ञान असतं. तर मी तुम्हाला जे आपल्या चॅटवरती मी टाकलेलं होतं परवा, की तुम्हाला हे आठवतं का टाइमलाईन आपण जी बघितली होती, तर त्या टाइमलाईनमध्ये आपल्याला दिसून येईल, मी ओपन करते ती टाइमलाईन. त्या टाइमलाईनमध्ये आपण जर का थोडंसं खाली गेलो, म्हणजे आधी मी म्हटलं वेद, मग भगवद्गीता, मग ब्रह्मसूत्र. मे बी आय कॅन शेअर द स्क्रीन. एक मिनिट थांबा, मी शेअर करते. दिसतंय सगळ्यांना? माझं स्क्रीन दिसतोय? हो का नाही दिसतोय दिसत? दिसतोय हा, दिसतोय. गुड. हा, तर आपण असं म्हटलं होतं की आपल्या कडे काय काय आहे. तर आधी आपण वेद म्हटलं होतं, मग भगवद्गीता म्हटलं होतं, मग ब्रह्मसूत्र म्हटलं होतं, त्याच्यानंतर 6 शास्त्र आपण म्हटली होती. तर 6 शास्त्र म्हणजे आपण त्याच्यात म्हटलं होतं सांख्य, तर्क, न्याय, वैशेषिक, आणखीन पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि मध्ये काय घातलं मी, मला तो शब्द नाही कळत. तर एनिवे ही जी 6 आपली शास्त्र आहेत, तर ती 6 शास्त्र आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय काय आहे ते आपल्याला 4थ्या श्लोकाच्या ओव्यांमध्ये आपल्याला सगळं दिसणार आहे. तर ते आज आपण बघणार आहोत. आज आपण 4था श्लोक करणार आहोत. तर अशा रीतीने या अध्यायाचं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यामध्ये दर्शकांची नावं म्हणजे सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, अशा आपण म्हटलं होतं. 2, 3, 4, 5, 6 ओके. तर या 6 विचारधारा पण आपण इथे बघणार आहोत. तर जेव्हा आपण त्या विचारधारा बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेन की समजा 33 ते 39 सांख्य सांगितलंय, 40 ते 49 योगशास्त्र म्हटलंय. तर हे काय आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत. जे तुमच्यापैकी जे लोक अमृतानुभव शिकतायत त्यांच्या लक्षात येईल की आपण जेव्हा अमृतानुभवाचा अभ्यास करतो तेव्हा आपण खूप सांख्य फिलॉसॉफी त्याच्यामध्ये बघतोय. हे म्हणजे त्यांच्याकडे ब्रह्म नाही, पुरुष आणि प्रकृती पासून त्यांची सुरुवात होते आणि मग ते पुढे जातात. तर तशी सांख्यांची आहे. मग योगवाले काय म्हणतात, मग नैयायिकवाले काय म्हणतात, अशा थोड्या थोड्या फरकाने या सगळ्या हे सगळे तत्वज्ञान आहेत. आपण खूप डिटेलमध्ये जाणार नाहीये कारण माऊलींनी सुद्धा 4-4, 5-5 ओव्या फक्त त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर त्याच ओव्या आपण बघणार आहोत. किंवा माझा स्क्रीन पण मी शेअर करेन ज्याच्यामध्ये मी कॉमेंट्री म्हणजे 2-2, 3-3 ओळी अशा लिहिल्या आहेत प्रत्येक याच्याबद्दल. हा माझा स्क्रीन दिसतोय का नाही? नाही दिसत आहे बघ. दिसतोय एनिवे तो श्लोक आला की मी शेअर. नाही, हे टेबल दिसतंय मला. हो, पण मी ज्याच्यात दर्शन लिहिले ते नाही दिसत आहे बहुतेक. सांख्य न्याय हे दिसतंय? नाही. नाही. ओके. एनिवे आपण ते नंतर शेअर करू. आता मी स्टॉप करते शेअरिंग आणि आपण आता नाही. अध्यायाकडे जाऊ. काही कळलं का मी काय बोलले ते? खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं? 3 विषय आपण याच्यात बघणार आहोत, राईट? आणि पहिलं आपण म्हटलं तसं क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय. क्षेत्र म्हणजे आपण आपल्या देह वगैरे जे काय नाशिवंत आहे ते सगळं क्षेत्र, आणि आत्मा आणि ब्रह्म हे सगळं क्षेत्रज्ञ असं आपण त्याला म्हणतो, ज्याला क्षेत्राची माहिती येतो, अर्थात त्याच्यामध्ये आपण ब्रह्म म्हणतो. तर कोण वाचणार आहे आता? पहिला, दुसरा? मी वाचणार आहे पहिलं. ओके. पहिला आहे. हे सगळं वाचायचं का, सारांश पण? सुरुवातीचं पण वाचायचं नाही, हे नाही वाचायचं. आपण पुढे जाऊया, थोडं पुढे जाऊया. ही सगळी समरी आहे. ऍक्च्युअली ती समरी खूप चांगली आहे. तर आपण त्याच्यात 4थ्या श्लोकाच्या वेळी आपण तिथे येऊया.
पण आता पुढे वाचू. ओके. इथपासून सुरू करू ना? हा हा. या सर्व विद्यांचे आश्रयस्थान हा. तिथपासून सुरू. मी बोल बरोबर. सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण ते श्री गुरुचे श्री चरण होत. त्यास नमस्कार करू. ज्या श्री गुरुचरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते, म्हणजे शब्दमात्रावर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जिव्हेवर येतात. वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायाची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वांच्या सर्व स्वाधीन होते. जेव्हा हृदय श्री गुरुचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. त्या श्री गुरूंच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो. तो ब्रह्मदेवाचा वडील व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला. एक मिनिट थांब इथे. एक मिनिट थांब इथे. त्याच्यातलं मला हे जे तिसरं श्लोक आहे ना, तो मला फार आवडतो. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे, रस होती बोळगणे अक्षरांचे. म्हणजे त्यांचं वक्तृत्व इतकं गोड आहे की ते अमृताला म्हणतात, अरे थोडासा दूर सरक, माझं वक्तृत्व तुझ्यापेक्षा गोड आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचं साहित्य बघायचं असेल तर एकेका ओवीमध्ये एकेका शब्दामध्ये आपल्याला कळतं, अमृता ते पारू म्हणे, अमृताला बाजूला सरक असं म्हणतात. ओके, जाऊया पुढे. बरोबर. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसी ये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे, रस होती वोळगणे अक्षरांचे. भावाचे अवतरण अवतरविती खूण, हाता चढे संपूर्ण तत्वभेदे. श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसून ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारुनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीयेचा भरता ऐसा म्हणे. श्री भगवान उवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्योयेति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. श्रीकृष्ण म्हणाले, हे कौन्तेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्यास जाणणारे म्हणतात. अर्जुना ऐक, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. पार्था परिसीजे, देह हे क्षेत्र म्हणीजे, हेची जाणे तो बोलीजे, क्षेत्रज्ञू इथे. क्षेत्रज्ञैचापि मा सिद्धी सर्व क्षेत्रेषु. विद्धी विद्धी क्षेत्रज्ञं चापि मां या विद्धी. क्षेत्रज्ञैचापि. ज्ञ करतात ना काहीतरी ते रूल प्रमाणे, म्हणून मी म्हटलं क्षेत्रज्ञं चापि मा विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्त ज्ञानं मतं मम. हे भारतकुल उत्पन्ना, आपण सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वेगळीपणाचे जे ज्ञान ते यथार्थ ज्ञान आहे असे माझे मत आहे. तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. तरी क्षेत्रज्ञ जो इथे तो मी जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते सांगोपिनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते
ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. तत्क्षेत्रयच्च यातृक्ष यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर. तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणत्या विकारांमुळे याची वाढ होते, हे मोजके 3.5 हाताचेच आहे अथवा केवढे व कसले आहे, हे क्षेत्र माळ जमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे व कोणाच्या मालकीचे आहे इत्यादी जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले आहेत. तिकडे लक्ष दे. याच ठिकाणाकरता क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता वेदांची नेहमी बडबड सुरू आहे व याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट करायला लावले. हीच एक मिनिट क्षेत्र थांबते. तर आता त्यांना जे म्हणायचंय ना की वेदांची नेहमी बडबड सुरू आहे, तर वेदामध्ये असा आपला एक काही पंथ नाही आहे की बरोबर हीच एक म्हणजे हेच एक तत्वज्ञान आपण वापरतो. आपल्याकडे आपण मगाशी म्हटलं तसं 6 आहेत ना, तर म्हणून ते म्हणतात की प्रत्येक जण हे शोधायचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी त्याला बडबड म्हटलेलं आहे. तर आता आपण त्याचं डिटेल्स पुढे पाहणारच आहोत. आणि क्षेत्र म्हणजे शरीर, म्हणून मग शरीराचे जे 36 तत्व आहेत ते आपण आता नंतर बघणार आहोत. जाऊया पुढे. हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शने हात टेकीस आली. तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत. शास्त्राचे एकमेकांचे नावे याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एका निश्चयासंबंधाने जगात वादविवाद चालू आहे. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळवता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे, माझाच निर्णय बरोबर आहे असा त्याचे बल कसे आहे पहा, की तो घरोघर याचाच काथ्याकूट कराव्यास लावतो. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करायला लागले. तो पाखंडी वेदांना असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे, हे आमचे बोलणे खरे नाही, असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी विडा ठेवला आहे. आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा. पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याच्या लौंच विशी करतात व लॉन्च विधी करतात. तो विधी म्हणजे त्यांचा एक रिच्युअल आहे की केस उपटायचे असं. हाताने उपटून काढण्याचा लौंच विधी करतात व वेदोक्त कर्म मात्र निंदितात. त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ती ठराविक वितंडाची भाषणे आपोआपच जाग्यावर येतात. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे वनात शम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास 10 दिशा पांघराव्या लागल्या, म्हणजे सर्व संग सोडावा लागला व त्याचे काम हा योगभ्रष्ट करणारा क्षेत्र निर्णयाच्या
आड पडणारा लाच खाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली हे एक म्हटलं की ते मदनाला त्यांनी जाळलं होतं ना शंकराने, तो उल्लेख हा, आहे. हं. अच्छा. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास 10 दिशा पांघराव्या लागल्या, सर्व संग सोडावा लागला व त्याचे काम हा योगभ्रष्ट करणारा, क्षेत्र निर्णयाच्या आड पडणारा लाच खाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरता जोराने पुढे आली, तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. वाचू आता ओव्या. हो, वाच वाच वाच. तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणतले ते आघवे. सांगो आता हे क्षत्र का म्हणजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे विकारी येथ. हे औट हात मोटके, की केवढे पाके तुके, बरडकी पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोलिजती सावेव अवधान देई. पैयाची स्थळ कारणे, श्रुती सदा बाणे, तर्कू येणेची ठिकाणे, तोंडोळी केला तोंडाळू चाळी, केला. म्हणजे तोंडाळू बडबड केली. केला. हं. चाळीता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुजविली अजूनी द्वंद्वे. शास्त्रांची सोयरिके, विचळिजे येणेची ऐके, याचेनी एक वंके जगासी वादू. तोंडिसी तोंडा न पडे, बोलेसी बोला न घडे, या युक्ती बडबडे त्राय जाहली. नेणो कोणाचे हे स्थळ, परिकैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवीत असे. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखंड आनची वाजे. म्हणे तुम्ही निर्मूळ, लटिके हे वाग्जाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पाखंडाचे कडे, नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळासी येती. मृत्युबळाचे निमाजे, हे जाईल वीण काजे, ते देखोनिया व्याजे निघाले योगी. मृत्यूनी आधा दिले, तिही निरंजन सेविले, यमदमांचे केले मेळावे पुरे. येणेची क्षेत्र भीमाने राज्य तजी, येणेची क्षेत्र भीमाने राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. ऐसिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा, लांच करू म्हणोनी कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा, वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणेची ना. तूच वाचतेस का? हा, तर चौथं दुसरं कोणतरी वाचणार आहे ना, कमी वाचू. मी वाचते चौथं. हा, वाचू? एक मिनिट थांब, जस्ट एक मिनिट थांब. चालेल. चौथं. अच्छा, चारुता का? बरं, एक मिनिट थांब हा, चारुता. नाही, हा, अश्विनी. तर आता मला हे सांगायचं होतं की आता हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये आपण आपले जे तत्वज्ञान आहे, 6 तत्वज्ञान, ते आपण बघणार आहोत. तर सुरुवात करून 33 पर्यंत जा आणि मग आपण 33 ते 39 एकत्र वाचू. ओके? कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांख्याबद्दल सांगितलंय. सांख्यापासून सुरुवात चालेल. केली आहे. हा, तर 33 पर्यंत जाऊ शकतो आपण. ओके.
चालेल. चालेल वाचायला लाग. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. हे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले. वेदातील बृहत सामसूत्र आणि त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. येथून ज्ञानदेव क्षेत्रासंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात. कित्येक म्हणजे जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे. मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल व नांगर, गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना आहे. तो पुढे सांगतात, कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ, अपान, व्यान, उदान व समान हे 4 वायू आहेत. आणि मनासारखा चपल कारभारी म्हणजे शेतीचा कारभार करणारा आहे. तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्म करण्याची संधी दवडून आणि अन्यायांचे बीज पेरवून श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे ज्ञानाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीपासून तो मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करवली तर ते बीज पेरतो. त्याचे मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्मदुःखे भोगतो. अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोंचे शेकडो जन्म सुख भोगावे एवढे अचाट पीक येते. येथून प्रकृतीवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात. त्यावर आणखी कित्येक प्रकृतीवादी म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता हे बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा. अहो, जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो म्हणजे क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज. आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच वाहते. या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे 3 गुण सत्व, रज, तम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. प्रकृतीने 3 कामे या तिघांकडे नेमून दिली ती येण्याप्रमाणे. रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो आणि एकटा तमोगुण कापणी करतो. आणि मग तमोगुण हा महत तत्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्यावेळी तेथे त्या महत्त्वाच्या खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात तेव्हा कित्येक बुद्धिमानांनी संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचं ज्ञान अलीकडील आहे. अहो, परब्रह्म रूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कोठे आहे? तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो. ती तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती आणि तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यांमध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळेच व्यक्त दशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पडजमीन पंचीकरण रूप म्हणजे तू मशागतीने कुठल्या सारखी करून ओळीवर एक मिनिट मी अश्विनी, आता ना 43 जस्ट वाचली. आपल्याला 33 ला थांबायचं होतं. मला वाटलं आपल्या ज्ञानेश्वरीची ऍक्च्युअल तुम्ही 33 म्हणता. सॉरी नाही 33 ला मी इथे थांबूया. ओके 43
तर सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं, की जे नास्तिक लोक असतात, त्याच्यामध्ये त्यांनी जीववादी आणि प्रकृतीवादी घेतलंय. ते सगळेजण म्हणतात, की तुमच्या वेदात जे सांगितलंय ते सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून मग वेदात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा आमचा जो वाद आहे, की अ, म्हणजे त्यांचे जे काय तत्व आहेत, तेच त्यांचे बरोबर आहेत, असं त्यांनी म्हटलंय. तर 33ला आपण थांबायला पाहिजे होतं. तर आता ओव्या म्हणजे 27 पासून 33 पर्यंत वाच आणि नंतर थांब. चालेल. थोडंसं मागे-पुढे करायला लागेल आपल्याला, पण सॉरी नाही दिनकर. हरकत. हं. ओके. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. जे प्राणांचा घरी अंगी राबते भाऊचारी, आणि मना ऐसा आवारी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी. विषय क्षेत्रियाटी काढी भली, मग विधीची बाफ चुकवी, आणि अन्यायाचे बी वाफवी. कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभाड पाप पिके. मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू, ना तरी विधीची वापे सत्क्रिया बीज आरोपे. तरी जन्म शतमापे सुखची मविजे. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चीन म्हणावे. आमुते पुसा आघवे शेताचे या. छान. फार छान वाचता तुम्ही. आता मी माझं शेअर करते एक डॉक्युमेंट. त्याच्यावरून मग आपले सगळे जे प्रकार आहेत ते आपण बघू आणि नंतर पुन्हा आपल्या ॲक्च्युअल गीतेकडे जाऊ, म्हणजे ज्ञानेश्वरीकडे जाऊ. तर याच्यामध्ये आपल्याला सांख्यातलं पुरुष आणि प्रकृती, माझा स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हां. पुरुष आणि प्रकृती याचाही विचार आहे. तर सांख्यशास्त्र जे आहे ते कपिल मुनींचं शास्त्र आहे. त्याच्यातलं बहुतेक सगळं वेदांतासारखं आहे. पण फरक एवढा आहे, की त्यांच्याकडे आपण कसं म्हणतो ब्रह्म, माया आणि मग बाकीचं सगळं झालेलं आहे. त्यांच्याकडे तसं म्हणत नाही. त्यांच्या इथे पुरुष आणि प्रकृतीपासून सुरुवात होते आणि पुरुष आणि प्रकृती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जग निर्माण होतं. आणि पुरुष आणि प्रकृती त्याच्यानंतर आणखीन एक त्यांचा भाग आहे, तो म्हणजे महत्तत्व. तर महत्तत्व म्हणजे इट्स अ कॉन्शियसनेस बेसिकली. तर तो जो कॉन्शियसनेस आहे किंवा आपण ज्याला ब्रह्म असं म्हणू शकतो, तर ते त्यांनी दाखवलं आहे. आणि त्यांच्यात आणखीन एक वेगळा फरक आहे, तो म्हणजे आपण कसं म्हणतो, की समुद्र आणि पाणी जेव्हा कोणाचा जीव जातो किंवा आपलं हे आयुष्य संपतं, तेव्हा आपण ह्याच्यात विलीन होतो सगळ्यामध्ये आणि मग दुसरा जीव जन्माला येतो. तर ते सांख्य तसं मानत नाही. सांख्य असं मानतात, की आत्मा म्हणजे त्यांच्या दृष्टीने जो काही आत्मा असेल, तो जो जीव आहे, तो आहे आपला इथे आणि मग समजा हा देह पडला, तर हा जीव ॲक्चुअली या देहातून दुसऱ्या देहात जातो. अशा प्रकारची त्यांची समजूत आहे. तर ही आपल्याला ओवी 33 ते 39 पर्यंत सांगितली आहे. त्याच्यानंतर 40 पासून 49 पर्यंत न्याय्य जी शाखा आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. तर न्याय्य हे गौतम मुनींचं शास्त्र आहे आणि गौतम मुनी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की अहिल्या जी होती दगड झालेली, तिचा नवरा तो गौतम मुनी. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की ब्रह्म हे निमित्त कारण आहे, पण उपादान कारण नाही. उपादान कारण म्हणजे मटेरियल नाही. ब्रह्म हे मटेरियल नाही, माया हे मटेरियल आहे. म्हणजे त्यांच्या इथे असं म्हणतात, की ब्रह्म हे ब्रह्मामुळे निर्माण होतं, पण माया ही मटेरियल आहे. मग माया हे उपादान आहे म्हटल्यावर काय? तर आणि त्याच्यानंतर ते काय जे काय सांगतात, तर त्यांचं असं म्हणणं असतं, की प्रत्येक नैयायिकाचा प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यावर त्याचा भर असतो आणि म्हणून त्यांच्याकडे काही सिद्ध करायचं असेल, तर ते प्रत्यक्ष, शब्दप्रमाण, अनुमान आणि उपमान अशा 4 प्रकारच्या मेथड्स वापरतात.
तर हे झालं न्यायाबद्दल. त्याच्यानंतर आणखी एक आपलं शास्त्र आहे, त्याचं नाव वैशेषिक. वैशेषिक हे कानद ऋषी यांचं शास्त्र आहे आणि हे खूप न्यायासारखंच आहे. पण त्यांच्यामध्ये हे म्हणतात की जग हे कणाकणाने तयार झालं, म्हणजे अणुरेणूने तयार झालं आणि त्याचं कॉम्बिनेशन बदललं की जगातल्या गोष्टी बदलतात. तर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय असं काही होत नाही आणि त्यांची थिअरी ॲटॉमिक थिअरीला खूप जवळची आहे असं समजलं जातं. मला या सगळ्या माहिती नाहीत पद्धती, फक्त माऊलीने जे सांगितलंय ते मी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. नंतर योग. योग म्हणजे पतंजली योग. पतंजली योग मध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये ध्यान साधना आहे, ते भक्ती, ज्ञान, कर्म आणि अष्टांग सर्व मानतात. आता पतंजलीचा जो योग आहे तो सांख्य, मला आठवायचं की पतंजलीचा योग हा सांख्यामधूनच निघालाय, पण सांख्यामध्ये ब्रह्म मानत नाही, पतंजलीच्या योगामध्ये ब्रह्म मानलं जातं. तर पतंजलीचा योग असा म्हणतो की तुम्ही म्हणता पुरुष आणि प्रकृती आहेत आणि मग ते एकत्र आले की सगळं जग निर्माण होतं, तसं नाही आहे. आधी ब्रह्म आणि ब्रह्मामधून मग पुरुष आणि प्रकृती दोन निर्माण झाले आणि मग तुम्ही जे काय बाकीचं म्हणतात ते सगळं निर्माण झालं. ऍक्च्युअली मी आता एक इंट्रोडक्शन टू इंडियन फिलॉसॉफी नावाचं पुस्तक वाचत होते आणि त्याच्यामध्ये ते म्हणत होते की सांख्यातले काही सांख्य म्हणतात की ब्रह्म आहे, तर ते काही सांख्य म्हणतात ते मला काही म्हणजे समजत नव्हतं की कसं काय, कोणी सांख्य म्हणतात ब्रह्म आहे आणि कोणी नाही आहे असं म्हणतात. तर मग माझ्या लक्षात आलं की सांख्यामधून जो योग निघालाय पतंजली योग, त्याच्यामध्ये ब्रह्म आहे, पण मूळ सांख्यामध्ये ब्रह्म नाही असं एका दुसऱ्या पुस्तकातून मला कळलं. तर आपल्याला पतंजली योग बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊया. तर त्याच्यानंतर पूर्वमीमांसा. तर पूर्वमीमांसा हे जैमिनी ऋषींचं आहे. याच्यामध्ये कर्मकांड आपण जे करतो म्हणजे रिच्युअल्स जे करतो आपण त्याच्यावरती सगळा भर असतो. आणि नंतर उत्तर मीमांसा म्हणजे अर्थातच वेदांत, आणि वेदव्यासांनी ते आपल्या पुढे मांडलंय आणि त्याचा आपण अभ्यास करतो. तर तिथे तुम्हाला ओव्यांचे नंबर सांगायचे, तर 33 ते 39 आपण सांख्य म्हटलं, 40 ते 49 योगशास्त्र आहे, त्याच्यानंतर योगशास्त्र, सांख्य, न्याय, योगशास्त्र आहे, त्याच्यानंतर 53 ते 57 न्यायाचं आहे आणि न्यायामध्येच त्यांनी वैशेषिक घातलं आहे. आणि नंतर 58 ओवी ते 65 ओवी त्याच्यामध्ये त्यांनी वैशेषिकाबद्दल बोलले. आणि पूर्वमीमांसा जेव्हा मला स्पष्ट दिसेल तेव्हा मी सांगते. मला वाटतं ते 49 ते 53 मध्ये, पण आपल्याला ते कन्फर्म करायला पाहिजे. तर पूर्वमीमांसा म्हणजे कर्मकांड आहे, त्याच्यावर फार काही म्हटलं नाही आहे माऊलींनी, थोडंसंच म्हटलंय. तर अशा प्रकारे हे जे शास्त्र आहेत त्याच्याबद्दल माऊलींनी आपल्याला सांगितलंय, पण ऍक्च्युअल श्लोकामध्ये नुसतंच ढोबळमानाने म्हटलंय की वेगवेगळ्या प्रकाराने चर्चिलं जातं. छंदोबद्ध ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, अनेक प्रकाराने सांगितलंय, पण ते अनेक प्रकार म्हणजे काय हे आपल्याला माऊलींनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आपण 33 ते 39 वाचूया सांख्य. ओके ओके अश्विनी, तुला कळतंय? हो 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 हो. आता माझं दिसतंय तर मी ते स्टॉप करते. मला एवढंच सांगायचं होतं याच्याबद्दल, आणि मग पुन्हा काही सांगायचं असेल तेव्हा मी मग पुन्हा माझं डॉक्युमेंट उघडेन. चालेल. ओके, आता आपल्याला राईट, इथे आधीचे पुन्हा वाचू का? 43 पर्यंत वाचून झालं होतं? 33 पासून वाच, कारण वाचू? हे सगळं सांख्य फिलॉसॉफी मधलं आहे आणि याच्याबद्दल आपण बरंचसं काही बोलणार आहोत पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा, की त्याच्यामध्ये कसं पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात आणि त्याच्यापासून सगळं निर्माण होतं. तर आपण जेव्हा 15व्या अध्यायात ऊर्ध्वमूलम अधःशाखम ते शिकणार आहे, तेव्हा त्यावेळेस अद्वैताची फिलॉसॉफी न घेता माऊलींनी ही सगळी फिलॉसॉफी घेतली आहे, म्हणजे सांख्याची.
तर तेव्हा आपण मग हे पुन्हा सगळं वाचणार आहोत. ओके, चला जाऊया पुढे. अहो जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो, म्हणजे क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती, जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते, तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज. आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचं आहे, म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच राहते. या म्हणजे ती जगात सगळं करते. आपण माया आणि ब्रह्म म्हणतो ना, तर माया करते पण ब्रह्म त्याच्या पाठीमागे असतो. इथे प्रकृती ही मुख्य समजली जाते. त्यामुळे प्रकृती हे सगळं करते, तिच्याच घरचं सगळं सामान आहे, अशा प्रकारे ती वागत असते. शेतीची उपमा घेतली आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळे जे काही शास्त्र आहे ते एकत्र सांगता येत आहे. ओके, जाऊया पुढे. या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे ते 3 गुण सत्व, रज, तम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. प्रकृतीने 3 कामे या तिघांकडे नेमून दिली, ती येणेप्रमाणे. रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो व एकटा तमोगुण काढणी करतो, कापणी करतो. आणि मग तमोगुण हा महत्तत्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्यावेळी तेथे त्या महत्तत्वाच्या खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात, तेव्हा कित्येक बुद्धिमानांनी संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडले आहे. बस इथे थांब आता, 40ला थांब, कारण याच्यानंतर ते योगशास्त्राबद्दल बोलणार आहे. अहो जिभू येथ उखिता, वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे. अनादी जे प्रकृती, सांख्य जिये ते गाती, क्षेत्र हे वृत्ती येची जाणई. आणि येतेची आघवा, आथी घर मेळावा, म्हणून वहिवा घरी वाहे. वाहिव्याची ये रहाटी, जे का मुदल तिघे ये सृष्टी, ते ये चाची पोटी जाहले गुण. रजो गुण पेरी, ते तुले सत्व सो करी, एकले तम करी सव गणी. रचुनी महत्तत्वाचे खळे, मळी एके काळुगेनी पोळे, तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. तव एकी मतिवंती, या बोलाची आखंती, म्हणितले या ज्ञप्ती अर्वाची ना. हा हो परतत्वा आता पुढचं जे आहे, आत्म. नाही थांब तिथे, आता पुन्हा आपण अर्थ वाचू. आता पुढचं जे आहे ते प्रकृतीवाद्यांना काय म्हणायचंय त्याच्याबद्दल सांगितलंय. 40 ते 49, ते 49ला थांब. ओके हो. ओके, 40 ते 49, सॉरी मी योगशास्त्र म्हटलं होतं. 40 ते 49 योगशास्त्राबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर तिथे जाऊन आपण थांबूया. अहो परब्रह्म रूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कुठे आहे? तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो, ती तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यांमध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवनी ठेवा प्राप्त झाला. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळेच व्यक्त दशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पडजमीन
पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजाती प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली. मनुष्य शरीररूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर्मांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राने, सुपीक जमीन तयार केली. त्या रानात येण्या जाण्याकरिता संकल्पाने कोणताही लाग जेथे लागणार नाही असे जन्म मृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले. मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचरांची लागवड करविली. याप्रमाणे आता निराळी शेवटला. आता ओव्या वाचूया आता. थोडं मला 40 ते 49. ओके. हो परतत्व. आहो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगे ऐका शून्य सेज साळीये सुलीनतेची ये तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा झाला इच्छे सवे निरालंबीची वाडी त्रिभुवना येवढी हे तयाची ये जोडी रूपा आली महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी यावरी आदी पाचवटेयाची बांधली प्रभेदी पंचभूतिकी कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुंसके बरडे राने केली तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एक लाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर. व्हेरी गुड. आता थोडासा मध्ये वेगळा भाग आहे पण त्याच्यानंतर 53 ते 57-58 तिथपर्यंत नैयायिक काय म्हणतात ते आपल्याला सांगितलंय. ह्यामध्ये आपल्याला म्हणजे या भागांवर आपण जाणार नाही पण माऊलींनी कसं काय सांगितलंय ते मी फक्त स्प्लिट करून सांगते. ओके. आता आपण तू 57 पर्यंत जाऊ शकतेस आणि मग आपण थांबूया कारण की बरंच आहे इथे वाचायला. आता मी चारुता वाचते एवढं ना. हो 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 चालेल. माझं पुढचं आहे 49 पासून. याप्रमाणे निराळी परब्रह्मरूपी संकल्पाची शाखा वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात. ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. तर आता ओव्या वाचू का? नाही आपण जाऊ ना 59 पर्यंत. असू दे बरं ओव्या वाचू चालेल. नाही वरती घेतलं तर नाही वरती काय की ते असं मे बी आपण रेग्युलर फाईल वापरली ना तर सोपं जाईल इकडनं इकडे बघायला.
पुढच्या वेळी आपण नेहमीची आपली फाईल वाचू स्प्लिट केल्यापेक्षा, आहे की नाही? म्हणजे 59 मग ते एकत्र दिसेल असं आपल्याला. चालेल 59 पर्यंत ना. हो. तर 50 आकाश पासून. हम्म. हा 59 चालेल. तर आकाशात मेघांमध्ये पाणी कोणी भरले? पोकळीत ताऱ्यांचे समूहास कोणी धारण केले? आकाशाचे छत कोणी आणि कधी उभारविले? वाऱ्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा आहे? शरीरावरील केसांची पेरणी कोण करतं? समुद्र कोण भरतं? पावसाच्या धारा कोण करतं? त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतःच झाले असून ते कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करेल, त्याला जो नीटनेटके जपेल, त्यासच ते उपभोगास मिळते व इतरांना उपभोगास मिळत नाही, असे स्वभाववादी बोलले. तेव्हा येथून काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले की हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा. तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो? मृत्यूरूपी रागीट सिंहाची क्षेत्र ही दरी आहे असे आम्हास वाटते. पण ह्या निरनिराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल का? आता उभ्या हम्म. पुन्हा मागे जावं लागेल. हो, समोर. ओके. पुढे परी हे असो नव्हे, तुम्ही यान लगावे, आताची हे आघवे सांगी जेल. तरी आकाशी कवणे, केली मेघांची भरणे, अंतरिक्षी तारांगणे धरी कवण. गगनाचा तडवा, कोणी ओढिला केधवा, वारा हिंड तू असावा, हे कवणाचे मत. रोमा कवण पेरी, कोण समुद्र भरी, पर्जन्याची आकरी धारा कवण. तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया फावे, येरा तुटे. तव आणिके ऐके एके, क्षोभे म्हणितले निके, तरी भोगिजे एके काळे केवी. हे जाणो मृत्यू रागीटा, सिंहाड्याचा दरकुटा, परी काय वांजटा, पुरी जत असे. इथपर्यंत झालं ना आता? तर नैयायिकांचं असंच म्हणणं असतं की समुद्रात पाणी कोण भरतं आणि वाऱ्याला कोण गती देतं, याचा एक कोणी असा करता येणार नाही, कारण हे आपोआप सगळं घडत असतं. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने क्षेत्र हे सत्य आहे असं ते म्हणतात की हे सगळं असतंच इथे. तुम्ही असं कसं म्हणता की ब्रह्माने निर्माण केलं का पुरुष प्रकृतीने निर्माण केलं? हे सगळं नेहमीच इथे असतं असं त्यांना म्हणायचं असतं. पुन्हा एक विचारधारा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण जे पाहणार आहोत ते वैशेषिक काय म्हणतात ते बघणार आहे. ते म्हणतात आहे की ही सगळी काळाची निर्मिती आहे. तर 60 ते 66 आपण जवळजवळ 66 पर्यंत जाऊ, तोपर्यंत ते म्हणतात की सृष्टीचं निमित्त कारण हे फक्त काळ आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं निर्माण होतं. अर्थात ही फक्त त्यांची विचारधारा आहे वैशेषिक लोकांची. तर ती आपण पुढच्या वेळी बघू. इथपासून पुढे जाऊया. आणि ज्याला इथे क्षेत्रज्ञ म्हटलं आहे ते शरीरापासून वेगळं आहे. शरीराला चैतन्यमय करतं आणि त्याला देहाच्या मर्यादा नाहीत. ते आपण आधी पाहिलं होतं, ब्रह्म किंवा आत्मा ते सगळं सगळीकडेच आहे. तर असं मग शेवटी या श्लोकाच्या अगदी शेवटी माऊली सांगतायत आपल्याला. आपण थांबू शकतो इथे आता. 8:05 झाले. नाही ना, थोडंसं अवघड आहे पण येईल आपल्याला हळूहळू वाचल्यानंतर. घेऊ बसायला. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे बांधील तो ते लाहो प्राणी जात बळशत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनभरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनीतिही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः